रतन टाटा यांच्या रूपात भारतानं जे काही गमावलंय ते शब्दात व्यक्त करणं तसं कठीणच आहे। भारतीय मातीच्या गरजा ओळखून उद्योगांची उभारणी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा, ज्यांचं वर्णन उपभोगशून्य स्वामी करता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा। आणि याच रतन टाटांना समजून घेण्यासाठी आम्ही संवाद साधला टाटायन पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्यासोबत। भारतीय संस्कृती, भारतीय अभिजातता आणि भारतीय मातीच्या गरजा यांचा विचार करून ज्यांनी एक सम्यक साम्राज्याची, उद्योग साम्राज्याची निर्मिती केली, असा एक तो द्रष्टा संपत्ती निर्मितीकार होता असं त्यांचं वर्णन करावं लागेल। आणि सर्वसाधारणपणे भारतीय उद्योगपती हे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं, त्याच्या कलाकलानं आपले उद्योग साम्राज्य रेखत असतात, आखत असतात। रतन टाटांनी असं कधीही केलं नाही ज्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, सरकारी धोरणांच्या सहभागाची किंवा मदतीची गरज नाही, अशा स्वरूपाची उद्योग स्वप्न त्यांनी पाहिली। फार कमी भारतीय उद्योगपती असे की ते जागतिक पातळीवर ज्यांचं कौतुक झालं आणि जगात त्यांनी वेगवेगळ्या देशांना, जवळपास 150 देशांमध्ये आज टाटा समूहाचा विस्तार झालेला आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण हे रतन टाटांची जी स्वप्न पाहण्याची जी दृष्टी होती त्याच्यामध्ये आहे। ज्यावेळेला इंग्लंडमध्ये रतन टाटा यांचा विषय निघाला त्यावेळेला इंग्लंडचे अर्थमंत्री असं सहज म्हणाले की हो, रतन टाटा ही इज ब्रिटिश। जर्मनीचा हा जेव्हा मुद्दा होता भारत जर्मनी संदर्भातला, जेव्हा उद्योग साम्राज्याच्या उद्योगाच्या विस्ताराचा प्रश्न आला त्यावेळेला जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचा, उद्योग मंत्र्यांची हीच प्रतिक्रिया देतो, हो मिस्टर रतन टाटा ही जर्मन। अशी वैश्विक ज्याची एक जाणीव होती, वैश्विक ज्यांचं अस्तित्व होतं आणि वैश्विक नजर होती, अशा स्वरूपाचा एक द्रष्टा हा माणूस होता। आणि त्याचं निधनाचं मोल आपल्याला रतन टाटा यांचा विचार केला तर भारतामध्ये त्यावेळेला दोनच प्रकारच्या मोटारी असायच्या, एक अँबॅसेडर आणि पद्मिनी। एक सरकारी खात्यातनं असायची आणि दुसरी वालचंद हिराचंद समूहाकडनं निर्मिती तिची केली जायची। अशा वेळेला भारताला एक स्वतंत्र मोटारीचं एक विश्व आपण जगाला देऊ शकतो असं स्वप्न बघून स्वतः इटलीला जाऊन ते मोटारीचं आरेखन, ज्याला डिझायनिंग म्हणतात, ते शिकून त्यांनी भारतासाठी पहिली कौटुंबिक मोटार ज्याला म्हणता येईल ती तयार केली। इंडिकाचा जन्म त्याच्यातनं झाला। त्या एकदा मुंबईतनं रस्त्यावरनं जात असताना त्यांच्या असं लक्षात आलं की म्हणजे पाऊस होता आणि पावसात त्यांनी एक कुटुंब बघितलं बाजूनं जाताना, नवरा मागे बायको, दोघांच्या मध्ये बसलेली, म्हणजे दुचाकी होती, मध्ये बसलेली मुलगी आणि पुढे वडिलांच्या समोर स्कूटरवर बसलेला एक मुलगा, असे 4 जण त्या मोटारीतनं जात होते। त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण एक स्वस्तातली, ज्याला सर्वसाधारण नागरिकाला परवडेल अशी मोटार का नाही देऊ शकत। त्याच्यातनं मग नॅनो या मोटारीचा जन्म झाला। ज्यावेळेला फोर्डच्या इंग्लंडमधल्या कारखान्यामध्ये संप झाला आणि कामगारांना कळलं की हा कारखाना आता बंद करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेला कारखान्यामध्ये मतदान झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांना विचारलं गेलं की तुम्हाला कुठल्या उद्योग समूहाकडे जायला आवडेल, तर जवळपास 90% कर्मचाऱ्यांनी आम्हाला टाटा समूहाचा भाग व्हायला आवडेल असं मत व्यक्त केलं। बाकीचे काही 2-4 उद्योगपती, जगातले अन्य उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये होते स्पर्धेमध्ये, आणि तो उद्योग समूह भारतीय कंपनीचा भाग झाला। आज अनेकांना माहीत नसेल, म्हणजे ब्रिटनचे राजा राणी, किंग चार्ल्स किंवा ही जी सगळी लोक ज्या काही मोटारी वापरतात, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर ते वापरतात, ज्या लँड रोवर नावाच्या ज्या मोटारी आहेत किंवा जगवार नावाची जी एक अतिशय शाही अशा स्वरूपाची जी मोटार आहे ती टाटा साम्राज्याचा भाग आहे, हे अनेकांना माहिती नसेल। आज जगातली सगळ्यात मोठी चहाची कंपनी ही भारतीय आहे। म्हणजे जवळपास 99% जनता जगातली त्यांचा दिवस सुरू होतो ते जेव्हा चहा पितात तो बहुधा भारतीय असतो, आणि त्याचं श्रेय रतन टाटांना जातं जेव्हा त्यांनी टेटली ही कंपनी टाटा समूहाचा भाग बनवून घेतली। पु ल देशपांडेंनी आता खूप छान सोपं वर्णन करून टाकलं की भारतीय संस्कृतीचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल, तर पुलंचं वाक्य की खालती बाटा आणि वरती टाटा, पायामध्ये बाटाच्या चपला आणि बाकी सगळं टाटा, हे त्या समूहाचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे। ज्यावेळेला 2008 झालं मुंबईला नोव्हेंबर महिन्यामध्ये तो दहशतवादी हल्ला झाला, तर ताजच्या परिसरातले अगदी चणे फुटाणे विकणारे सुद्धा जखमी झाले। तर त्यावेळेला रतन टाटांनी जातीनं लक्ष घालून प्रत्येकाचा पत्ता शोधून काढला आणि त्या सगळ्या रस्त्यावरचे चणे फुटाणे विकणाऱ्यांना किंवा ते फोटोग्राफर्स असतात, ते गॉगल विकणारे असतात, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातले, त्यांना घरी जाऊन टाटा समूहाच्या वतीनं मदत दिली। हे केवळ रतन टाटांमुळे झालं। रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी या माणसांनी जे केलेलं आहे त्याची तुलना
फार किंवा अशक्यच आहे असं म्हणायला हवं. रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये यायचे, गाडीतनं उतरल्या आसमंतातले आसपासचे सगळे कुत्रे त्यांच्या मोटारीपाशी धावत यायचे आणि हे जणू आपले मित्र आहेत. त्यांना नावं होती, रतन टाटांनी दिलेली नावं होती. त्यांच्याशी गप्पा मारत रतन टाटा बॉम्बे हाऊसच्या मध्ये प्रवेश करून लिफ्टपर्यंत जायचे आणि हे सगळे कुत्रे त्यांना त्यांच्या दरवाजापर्यंत सोबतीला असायचे, लिफ्टच्या दरवाजापर्यंत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.